हा चला हँड्स अप करा एकदा. डाऊन अप डाऊन. हात बांधा. फक्त 5 मिनिटं मोजून. सर्वांना चॉकलेट खायचे. जो चांगला बसेल, हात बांधेल, शांत बसेल, ताट बसेल, त्याला चॉकलेट भेटेल बरं का. त्याला काय होणार आहे? चॉकलेट भेटणार आहे. आणि जो दुसऱ्याशी बोलेल त्याला माझं लक्ष आहे समोर, त्याला चॉकलेट दिलं जाणार नाही. मग पहा आता कोणाला बोलायचंय, चॉकलेट कोणाला पाहिजे ते. तर बघा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री लोंढे साहेब, तालुका कृषी अधिकारी पाथर्डी. सर्वांचा या नामोल्लेख करत नाही. सन्माननीय व्यासपीठ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कार्यवेळ खूप झालेला आहे, तुम्हालाही कंटाळा आलाय. या ठिकाणी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आडगाव त्याचबरोबर त्यांची सर्व टीम यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे, आपणा सर्वांचा या ठिकाणी जो यथोचित सन्मान केलेला आहे त्याबद्दल त्यांचे प्रथमतः शाळेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि हा कार्यक्रम करण्यामागचा जो उद्देश आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की तुमच्या सारख्या मुलांनाही या कार्यक्रमातून काय मिळाली पाहिजे? प्रेरणा मिळाली पाहिजे. आज आपल्या समोर जो बोर्ड लावलाय मोठा, सर्वांनी पाहिला का? बोर्डचे नाव वाचले का? तर बघा, हे सर्व गुणवंत जे आहेत हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहेत. तुम्हालाही असं बनायचं का? आता साहेबांनी विचारलं होतं, सानप साहेबांनी, कोणाला अधिकारी व्हायचे, सर्वांनी हात वर केले. मग त्यासाठी काय करावं लागेल? सर्वजण घरी अभ्यास करता का तुम्ही? हा, त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपण आज शाळेमध्ये एक उपक्रम सुरू केलाय. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झालाय. कोणता उपक्रम आहे सांगा? कुसुमाग्रज वाचन अभियान, बरोबर की नाही? तर आजपासून म्हणजे आतापासून सर्वांनी दररोज 2 पानं 10 पानं असं आपलं वाढवत जायचं. आणि आपला वाचनाचा वेग वाढवल्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये यश मिळणार नाही. आणि ज्या नावाने हे प्रतिष्ठान चालतं गावामध्ये, यांनी अतिशय स्तुत्य असं उपक्रम या ठिकाणी सर्वांसमोर सादर केलेला आहे. 15-16 वर्षापासून कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता त्यांच्या योगदानामधून असा भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी पार पडतोय. मी या ठिकाणी 2 वर्षापासून पाहतोय. त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री दिनकर लोंढे साहेब, माधव लोंढे साहेब आणि त्यांची टीम आहे, यांना आपण खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. की त्यांचा उद्देश हाच आहे की आपल्या आडगावामधून असे उत्कृष्ट अधिकारी व्यावसायिक घडले पाहिजे. त्यासाठी मला काय करावं लागेल? काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, वाचन करावं लागेल. कारण असं म्हणतात की वाचा तर वाचा. काय म्हणतात? वाचा तर वाचा. आणि स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य आहे, सांगा बरं काय?